मित्रांनो आता तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज जायला आम्ही जायला बिबी आणाय जायचंय. मस्त निघले गँग. आणि तुम्हाला रुद्र दाखवतो. रुद्र काय करायला हो का. रुद्र बी आपल्या संगच आहे. पुढे हिंडाला येते आम्हाला सोडून जायला येते. लईच पळालाय पुढे. तर मित्रांनो रुद्र बघा कसा पळालाय. लई पळालाय बेकार पळालाय बघा. आणि आपल्याला आता तुम्हाला सांगतो एक बिब्या इथून लय लांब आहे. इथून 1.5 किलोमीटर बिब्या चल जायचंय. सांगत्या किती लांब आहे? 4 किलोमीटर. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो हो काही हिर बघायला जाईल तर गाबडे बघा हो काही मासे मित्रांनो. मासे कुठे गेले की केवढाल होते मासे सांगत्या? केवढाल होते? केवढाल मासे गेले पळून हो का. रुद्र मासे बघायला इथे. हा पोहा यायचे आता आपल्याला. चला आपल्याला बिब्या आणायचं. तिथून आता जायचे तळ्याकडं म्हणत तळ्याकडला प्लॅन झाला. तर मित्रांनो आपल्या आज ब्लॉग मध्ये किती जण आहेत तुम्हाला सांगतो. तर ब्लॉग मध्ये 3 जण आपले. आणि आज हे ब्लॉग पहिला आहे त्या चॅनल हो का. तिकडे शिळी आहे. शिळी हिंडाल्या. तर मित्रांनो हे लोकांच्या हिरीच बघत हिंडालेत. हँडी लय बेकार नाही लागलाय लोकांच्या. तर मित्रांनो ह्या माश्या आमच्या महागा लागल्यात बेकार माश्या हो का. आता जायचं तळ्याकड. मित्रांनो आपल्या संग शेळ्या पण यायल्या. तुम्हाला शेळ्या दाखवतो. माश्या लागल्यात महाग आमच्या. बेकार माश्या लागल्यात. तर मित्रांनो इथे हो का शाळेची टीम आहे. संताराम ते शाळेच्या टीम मध्ये जाऊन शाळेला आणणार. काय ते चाळे चालू झाले दगड टाकायचे. बेकार चाळे हो का. पिलू शेळीचं. शेळी गँग जय हो. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मित्रांनो आम्ही तळ्यात आलो पण तळ आटून गेले. समजा फुटलं होतं यावर्षी तळ. आणि तळच आटून गेले. आणि फुटलेल्या तळ्यात आणले आहे. लय बेकार विषय. मित्रांनो आम्ही आता प्रॉपर तळ्यामध्ये आलो. तळ्यामध्ये बघा व्ह्यू कसला आहे. काही दिस नाही हो का. इथं गार्डन वनी गवत आहे म्हणा. ते गवतातच खेळायचं बघा. अरे हो का इथं मोटर आहे हो का बघा. पडलेली मोटर. तर मित्रांनो हो का इथं मोटर दिसायला पडलेली. आणि तळ तर समजा आटून गेले बेकार. तर मित्रांनो इथलं तळ फुटलंय. तर तळ कसं फुटलं होतं तुम्हाला लगेच सांगतो. तळ बघा कसलं फुटलं बेकार हो काय. हो क्लाइम्बिंग करायला आर पडचिल. हा जाय वरी क्लाइम्बिंग करायला संतराम. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो आमच्या संतरामला लागले. तर त्याच्या हाताला बघू किती लागले. दाखवू बघा किती लागले. मुका मार लागला. मुका म्हणजे काहीच लागलं नाही याला. इथून जायचंय. आणि इथून जायला लयच बेकार वाट आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं कुठून जायचंय. तर जायलो इथून लय बेकार रस्ता दिसायला. अरे इकडे अरे यायची नाही इकडून. तर मित्रांनो आलो फायनली. तुमचा भाऊ राईट बसल कुपाट्यात अडकून इथं मग कळेल मला. ब्लॉगिंग कराय कमरेवर हात ठेवलीत बघा. बेकार थकलेच. तर मित्रांनो बिब्याचे झाड आलेत फायनली. म्हणजे काय आले तर मित्रांनो फायनली बिबी आले आपल्या हातात. टॉप क्वालिटीचा माल आहे बघा. चेतकची पिशवी घेऊन आला. नाद करते का नाही. नुसते खायलेत बिब्या. बिब्या तोडाय निघला. बिब्या तोडाय पिशवी घेऊन. झाड बघतो तोडतो. तुम्हाला दाखवतो कसे असतात बिब्या. तर मित्रांनो फायनली आपल्याला बिब्याचं झाड भेटलंय. बिब्या खायासारखं. आता हे बिब्या घ्यायच्यात. टॉपचा विषय मित्रांनो. आता मी बी बिब्या तोडतो. कारण का कॅमेरा नुसता चलून फायदा नाही. बिब्या तोडतो. हात बी चालवावं लागल. आता असता म्हणतील काय असलं हे झाड पाडतंय ते की बिब्याचं. रुद्राचा मला वाण दिसायलाय. बिब्याचं झाड पड हो का. बिब्या कुणी बिब्या खाल्यात कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि बिब्या खायच्या असत्यात आमच्याकडे. तुम्हाला बिब्याच बिब्या. रुद्रा हो का वरी गेलाय बिब्या नाही. ते झाड तोडून टाकते मला तर वाटायला. दिसायला का कॅमेरा. तर मित्रांनो हो का बिब्या बघा.
मित्रांनो रुद्र डायरेक्ट बिब्या सोडून बिब्याचे फटे तोडा एवढा नाक करते का सोपं नाही वरी जायला पडतंय मला. तर मित्रांनो काही वाळलेली बिबी असते ही बिबी लय बाहेर लागतात तर असा बिबा काढावा लागतो याचा. मग असा बिबा काढला की वाळलेली बिबी असते लय भारी असते खायला. कुणी कुणी वाळलेली बिबी खायला कमेंट करू नक्कीच सांगा लय भारी लागतं. कुणी कुणी खायला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो काही तर सायाचा काटा सापडला सायाचा काटा सापडला आपल्याला. सायाचा काटा कुणी कुणी बघितला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का कसं. तर मित्रांनो संतरामला काहीतरी म्हातारीचे केस सापडले. म्हातारीचे केस बघावं काय म्हातारीचे गुड्डी के बाल हो का तुम्ही बघितले नसतील पण ह्याने आज बघितले. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करून तुम्ही जर चांगल्या कमेंट केल्या तर आणि एक ब्लॉग काढू हो काय तर चूल केल्या म्हणा. तर इथला आजचा ब्लॉग एंड बाय. पुढल्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू आपण.